केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेत ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल हबसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेचा शासकीय दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलाय। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 70 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा दर देण्यात येणार आहे। निफाड तालुक्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT माध्यमातून ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे। यामुळे मागील जुलैमध्ये JNPTने ड्रायपोर्ट उभारणीसाठी निफाड सहकारी साखर कारखान्याची 108 एकर जमीन आणि खासगी 8.5 एकर जमीन अशी 116.5 एकर जमीन खरेदी करण्याचे निर्देश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। या जमिनी खरेदीसाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने 108 कोटी 15,75,000 रुपये निफाड प्रांताधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यात जमा केले आहेत। त्यानुसार निफाड सहकारी साखर कारखान्याच्या 108 एकर जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता उर्वरित 8.5 एकर जमिनीचा भूसंपादनाचा दर निश्चित झाल्यामुळे लवकरच ही संपादन प्रक्रिया होणार आहे। निफाड कारखान्याच्या जागेपासून रेल्वे आणि महामार्ग अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। या प्रकल्पात कस्टम पॅकेजिंग, हँडलिंग अशा सुविधा उपलब्ध असतील, जेणेकरून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे होणाऱ्या कालापव्यय टळणार आहे। या केंद्रामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह औद्योगिक उत्पादनांची निर्यात सुलभ होईल। मल्टी मॉडेल हबमुळे जिल्ह्यात विशेषतः निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, येवला या तालुक्यांच्या अर्थकारणाची दिशा बदलणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।